ये बाळा ये, सोन्या ये, मांडीवर ये आणि दत्तक घ्यायचं आणि म्हणायचं आहे माझं पोट्ट आहे. आशिक का घर नाशिक, आय लव्ह यू. नाशिकचं चित्र तर मी पाहिलं, आमदार रडे हो टीव्हीवर, माछान कधी. आता मी जळगावचा ते जळगावचे, मी खानदेशी ते खानदेशी, मी ऐराणी ते ऐराणी. नगरसेवक म्हणजे न म्हणजे नळ, र म्हणजे रस्ता आणि ग म्हणजे गटर. गटर वाटर आणि मीटर. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. सगळ्यासले सांगायला येईल शे मी, मायनी शपथ आहे तुमले. नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में करना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. मी पान टपरी चालवायचो, आज तुमच्या समोर मंत्री म्हणून उभा आहे. हा आमचा अनाथाचा नाथ एकनाथ. आम्ही 7 मंत्री, जसं वेड्यात वीर मराठे दौडले 7, तसे आम्ही 7 मंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर. 40 आमदारांचा ताफा एकनाथ शिंदेबरोबर निघाला. परिणामाचा विचार केला नाही की मंत्रीपद राहील किंवा नाही, आमदारपद जाईल किंवा नाही. एकच डोक्यात विचार होता, भगवा झेंडा. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज हे दिवस राहिले असते. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी दादासाहेब नामदार झिरवळ साहेब, नामदार दादाजी भुसे साहेब, आमदार सुहासजी कांदे साहेब, आमदार कोसकर साहेब, आमदार दराडे साहेब, माजी आमदार गाविताई श्री आंबेडकरजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, आरपीआयचे जिल्हा प्रमुख, व्यासपीठावर बसलेले शिवसेना राष्ट्रवादीचे होणारे भावी नगरसेवक नगरसेविका, समोर बसलेले माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बांधवांनो, नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब थोड्याच वेळात इथे येत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात चर्चेचा विषय काही असेल तर नाशिक, आशिक का घर नाशिक. या नाशिकाची चर्चा पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. कोणी म्हणली झाडं तोडली, कोणी म्हणलं झाडं आणली. आता मी जळगावचा ते जळगावचे, मी खानदेशी ते खानदेशी, मी ऐराणी ते ऐराणी. आणि आज या नाशिककर जनतेला मी विनंती करण्यासाठी आलोय. वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आवडता जिल्हा कुठला होता तर तो नाशिक. पहिली नगरपालिका निवडून आणण्याचा मान जर कोणी या राज्यामध्ये दिला असेल तर तो नाशिकने, बगूरने.
म्हणून मी नाशिककरांना सांगायला आलो की हा भगवा झेंडा आजपासून या नाशिकवर तेवत नाहीये. ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण होता. कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण होता. तोच धनुष्यबाण घेऊन आपण निघालो आहेत. बरेच लोक आडवे येत आहेत. 14 तारखेला संक्रांत आहे. भाजपवाले आपल्याकडे तिळगुळ आणणार आहेत. तिळगुळ त्यांचं खायचंय पण बटन आमचं दाबायचंय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे शिवसेना हे असं रसायन आहे की त्या रसायनाने छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं. त्याच्यातला मी एक आहे. मी पानटपरी चालवायचो. आज तुमच्या समोर मंत्री म्हणून उभा आहे. आम्हाला आमची मुलं जन्माला घालता येतात आणि पोसता येतात. पण काही लोकांना दत्तक मुलं घेतल्याशिवाय जमत नाही. मुलं आम्ही पैदा करायची, ती गपगुबीत करायची. यांनी पाहायचं, ये बाळा ये, सोन्या ये, मांडीवर ये, आणि दत्तक घ्यायचं आणि म्हणायचं हे माझं पोट्ट आहे. काल परवा ते मनसेचं एक भूत होतं. इतक्या शिव्या दिल्या त्यांनी, इतक्या शिव्या दिल्या. एवढा आनंद उत्सव मनवला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये. आय लव्ह यू. अरे असे नाटकी लोक पूर्ण महाराष्ट्रात मी पाहिले नाही. हे कशा करता गेले हे चोंबडे लोक? आणि ते आम्हाला गद्दार म्हणतात, ते आम्हाला खोके म्हणतात. काल परवा एक जण म्हणाला रॅलीमध्ये 50 खोके बिलकुल ओके. आम्ही 7 मंत्री, जसं वेड्यात वीर मराठे दौडले 7, तसे आम्ही 7 मंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 40 आमदारांचा ताफा एकनाथ शिंदेबरोबर निघाला. परिणामाचा विचार केला नाही की मंत्रीपद राहील किंवा नाही, आमदारपद जाईल किंवा नाही. एकच डोक्यात विचार होता, भगवा झेंडा. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज हे दिवस राहिले असते. लाडक्या बहिणी 1500 रुपये दिल्यानंतर काही लोकांनी आगडोम केला. यांना 1500 का देतात? सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला 1500 रुपयाची किंमत कळत नाही, झोपडीतल्या माणसाला कळती. एसटी मध्ये कशी बसते माझी बहीण अशी हात काढून. कंडक्टर बी अर्धच तिकीट देतो. 1500 रुपये आल्यानंतर रुबाब वाढलाय, रुबाब. पहिले हे तुमच्याकडे पैसे मागायचे, आता तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला लागले. नाशिककर काय एवढे वेडे नाहीये. जे जे नाशिककरांना आडवे आले त्यांना आडवी करण्याची ताकद नाशिककरांमध्ये आहे. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. लांबपर्यंत लोक आहेत. काल इकडे सभा झाली. सभेमध्ये मिंदे मिंदे मिंदे. 3 वर्षाचं पार्टी म्हणले तुमची. अरे 3 वर्षामध्ये 80 लोक उभे करून 60 आमदार निवडून आणणारा हा एकमेव पक्ष आहे. एकमेव पक्ष आहे. 3 वर्षामध्ये 7 खासदार निवडून आणणारा एकमेव पक्ष आहे. जे तुम्हाला जमलं नाही ते साधे कपडे घालणारा, एकसारखा एकच ड्रेस घालणारा, दाढीवर हात ठेवून बोलणारा, सर्वसाधारण लोकांसारखा वागणारा, हा आमचा अनाथाचा नाथ एकनाथ. आता काही लोक इकडे येतील, दादागिऱ्या करतील, पोलीस प्रशासन वापरतील.
मी नगरला गेलो, झिरवळ साहेब, मी नगरची सभा करून इकडे आलोय, रात्री पुण्याला जाणार आहे. नगरला काय घडलं माहिती आहे? आमदाराच्या बॉडीगार्डनं पिस्तूलच्या गोळ्या झाडल्या, सस्पेंड केलं त्यांना. जे पोलीस सुद्धा काही त्यांचं काम करायला लागली आहे. उद्याच्या दिवशी इकडे दबाव तंत्र येईल. शिवसेनेचे कोण डॅशिंग लोक आहे, बाजूला काढा. अरे आम्हाला घाबरवण्याची काम करू नका. 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मला, हेच आमचं जगणं आहे. अरे नाशिककर आहोत आम्ही, नाशिककर आहोत आम्ही, गोदावरीच्या काठावर राहणारे आहोत आम्ही, प्रभू रामचंद्राच्या भूमीत राहणारे आहोत आम्ही. ज्या रामचंद्राने रावणाचा वध केला तर तुमची बात काय लावली? पण तुम्ही ती सगळी मिक्स वेज आहे ना, तिकडे जो चांगला दिसला, काँग्रेसचा दिसला आय लव्ह यू, मनसेचा दिसला आय लव्ह यू. बरं झालं मुतळक तुम्ही दिसले नाही त्यांना. तिकडे गेले होते पण पुन्हा इकडे आले, पण पहिले मूळ शिवसैनिक. म्हणून आता तुम्ही पुस्तक आणि कपाट घेऊन बसले. म्हणजे कपाट उघडायचं आणि पुस्तक ठेवायचं. नाशिककरांना माझी विनंती आहे, विकास कोणाला म्हणतात? नगरसेवक. याला पूर्वी नगरपिता म्हणायचे. नगरपिताचं नाव कोणी नगरसेवक केलं त्याचं नाव आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख. नगरसेवक म्हणजे न म्हणजे नळ, र म्हणजे रस्ता आणि ग म्हणजे गटर. गटर, वॉटर आणि मीटर. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे. शिंदे साहेबांना आणि अजितदादांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. त्यांना वाटते की नाशिककर असेच आहे. अरे खातील तुमचं मटण पण दाबतील आमचं बटन, याची गॅरंटी आम्हाला आहे. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आणि आज मी आपल्या सगळ्या बांधवांना सांगणार आहे की या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुंबई नंतरची सगळ्यात मोठी महानगरपालिकेची निवडणूक ही नाशिकची होती आहे. आदरणीय तटकरे साहेबांचं स्वागत करूया आपण टाळ्या वाजून. 15ला तेच करायचं आपल्याला. घड्याळीचं वेळ बघायची आहे आणि धनुष्यबाण आणि घड्याळाचं बटन दाबायचं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आज आपल्या या नाशिकच्या निवडणुकीची चर्चा आहे की काही लोक पैशाने राजकारण फिरवतात. पैशानं राजकारण फिरलं असतं तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्लाजी झाले असते. पैसा हे साधन आहे, साध्य होऊ शकत नाही. वफा खुलूस बुजुर्गों की शान बेचेंगे, अदालत में भी ये कई लोग झूठे बयान बेचेंगे. हवस में थोड़ा इजाफा हुआ तो ये लोग जमीन खरीदेंगे और आसमान बेचेंगे. सगळीकडे झाडांची चर्चा आहे. आता हे झाड काय मलाच कळत नाही. कसब्याच्या लोकांची तिकीट कापली आहेत. मी खानदेशचा आहे, सगळ्यासले सांगायला येईल शे मी. मायनी शपथ आहे तुमले, तुमनी मायनी शपथ. असं काही बटन दाबा, धनुष्यबाण घडायना इसला कार्यक्रम बनाई टाका तुम्ही. कसब्याच्या सगळ्या लोकांचे तिकीट कापले. मी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आभार मानतो की तुम्ही त्यांना मत दिलं. अरे खानदेशवाल्यांना लटकून जा. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ही काही सलीम कुत्त्याची लढाई नाही आहे.
कोण सलीम कुत्ता? विधानसभेमध्ये केवढा गाजला हा कुत्ता, आणि त्यांना तिकीट. एकीकडे देशद्रोही म्हणायचं, मुसलमानांना विरोधात म्हणायचं. शिवसेना प्रमुखांची भूमिका हिंदुत्वाची होती, आहे आणि असणार. पण बाळासाहेबांनी मुसलमानांचा कसा विरोध करायचा विचार करा. या देशामध्ये राहत असेल, या देशामध्ये पीत असेल, आणि जो हिंदुस्तान जिंदाबाद म्हणत असेल, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. पाकिस्तानात पाऊस पडत असेल आणि हिंदुस्थानात छत्री उघडत असेल, त्याच्या विरोधात शिवसेना प्रमुख होते. हमको ना मोहम्मद से नफरत नहीं, ईसा से कोई बैर नहीं, 10 के 10 गुरु है अपने, अपने है कोई गैर नहीं. मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारों में गुरदास फले, गिरजाघर में वो बाइबल पाठ, मस्जिद में पाक नमाज चले. हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा, मगर इस देश के गद्दारों के साथ यहां जो कुछ भी होगा बहुत कम होगा, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आपल्या भावाची इज्जत सांभाळायची, एकनाथ शिंदे साहेबांची इज्जत सांभाळायची आहे. आणि जेव्हा जेव्हा भावावर संकट येतात तेव्हा तेव्हा बहिणी मागे उभे राहतात. भाऊ अडचणी आल्यावर भाऊ भावाच्या मागे उभं राहत नाही, पण बहीण 100% उभी राहते. आणि आज मी सगळ्या नाशिककर बांधवांना विनंती करतोय, ही निवडणूक तुमच्या नाशिकच्या अस्तित्वाची आहे. नाशिकचं चित्र तर मी पाहिलं. आमदार रडे हो टीव्हीवर, माछान कधी बाई रडे टीव्हीवर, तिकीट कापलं, तिकीट कापलं, तिकीट कापलं. काय कठीण परिस्थिती आहे. पोट्ट्याचं तिकीट कापलं, पोट्टीचं तिकीट कापलं, कापून कापून मोकळं केलं आणि दत्तक घेतले बाहेरचे लोक. आज मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतोय, आपले दाढीवाले एकनाथ शिंदे साहेब येत आहे, आम्ही पण दाढीवाला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, लांब लांब पर्यंत जे लोक बसले आहेत, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण की तटकरे साहेबांना बोलायचं आहे. मी सगळ्यांना आपल्याला ही प्रार्थना करणार आहे की 15 तारखेला आपल्याला धनुष्यबाण जिथं दिसेल तिथं बटन दाबायचं आहे. घड्याळ जिथं दिसेल तिथे बटन दाबायचं आहे. पुस्तक जिथं दिसेल तिथं बटन दाबायचं आहे. कपाट जिथं दिसेल तिथं बटन दाबायचं आहे. आणि दनादन दनादन बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. हे करण्याकरता प्रभू रामचंद्र आपल्याला शक्ती देव. आपल्या हातून ही चांगली सेवा घडण्याची जी संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं हो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला उदंड आयुष्य देव अशी जगदंबेच्या प्रार्थना करून मी माझे भाषण संपवत असताना, जो जो शिवसेना राष्ट्रवादीला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.